सर तुमचा हो. हात असा आहे, तुमचं जर जादा करत असाल तर आमच्या सूचना असतात, यथाशक्ती करा, यथाशक्ती करा. काही वेळेला जनरल सूचना देतो आम्ही. असं नको वाटायला ज्योती मॅडमलाच सारखं सूचना करायला लागलेत. त्यामुळे आम्ही बरोबर. लगेच सांगत असतो इकडून, जरा हात असा झाला असा करा. ऑनलाईन सेशन खूप भारी होतात कारण आमच्या समोर लॅपटॉप असतात, आम्हाला ही सगळी लोक एकदम दिसतात आणि सगळ्यांच्याकडे ते नजरेला ना तो विषय दिलाय की तू चेक करायचा आहे. आणि त्याच्यामुळं त्या जो विषय दिलाय ना, त्या विषयामध्ये ते इंद्रिय एकदम पॉवरफुल काम करत असते. माइंड आणि डोळे हे इतकं क्लास काम करतात आणि कळत न कळत नावं पण आमच्या तोंडातून जातात की असं आहे आणि तसं आहे. कारण याच्या हो ना. पाठीमागं खूप मोठा एक्सपिरियन्स आहे आणि तो आहे. स्पेशल आहे. सायंटिफिकली काम करतो आपण. कुठलंही कुठलंही श्रद्धा वेगळी आहे, अंधश्रद्धा वेगळी आहे. अंधश्रद्धेनं काम नाही होत आहे, श्रद्धेनं काम होतं. आणि त्याच्या पाठीमागं सायन्स आहे. जिथं सायन्स आहे ना, तिथं तुम्हाला तुमची आता इन्स्टंट श्रद्धा बसते. म्हणजे सायन्सच्या पुढे विज्ञान हे आहे, अध्यात्म आहे, हे तेवढं अध्यात्म. सत्य आहे. पण ते खूप पुढचे टप्पे आहेत. त्याला समजायला पण आम आदमीला वेळ लागणार आहे. पण आपल्याला बरोबर. ना ऑनलाईन वर पण खूप भारी साधना होते. त्यामुळं हो. एकदम मस्त होतच होतं सर. कारण का तुम्ही म्हटलं ना, खूप लोक फ्युएलच्या बाबतीत म्हणतात, आम्ही हे खाल्लंय, आधी खाल्लंय, अमुक केलंय, तमुक केलंय. ओके, त्यांचं कुणाच चूक नाहीये, त्यावेळेला रिझल्ट भेटला नव्हता. मी म्हणते तुम्ही केलं नसेल यदा कदाचित प्रॉपर, यदा कदाचित त्यांच्याकडं करवून घेणं झालं नसेल. आपलं दोन्ही नॉलेज असेल पण आपल्या कॉन्टॅक्ट होत नसतील, डेली कॉन्टॅक्ट, ह्याच्यामुळं असेल. मला नाही माहिती, मी कुणाला ब्लेम नाही करत. मला स्वतःला एवढं वाटतं काहीतरी आपलं राहिलं म्हणून ते राहिलं. रिझल्ट परत वाढतं का, खूप लोकांचा प्रश्न आहे. हा, माझं काहीतरी कमी पडतं ना म्हणून ते परत वाढतं. 1 किलो वाढल्या वाढल्या परत आपण स्वतःवर व्यवस्थित काम केलं की 10 किलो नाही वाढू शकत. पण याच्यासाठी स्पेशली आपण आपल्याकडे न बघता बाकीच्या गोष्टींमध्ये ज्याचा उपयोगच होणार नाही त्याच्यावर खूप एफर्ट्स लावतो. ज्याच्यावर उपयोग होणार आहे त्या गोष्टींवर आपण काहीच नाही करत. आणि असंच बरोबर. बसून काही होणार नाहीये, याच्यावर काम करावंच लागतं आणि ते स्वतःलाच करावं लागतं. नाहीतर 4 बायका लावल्या असत्या योगा करायला. होय. उगाच तुम्ही योगाने आपल्याला होईल बेनिफिट असं नाहीये. त्यामुळे हे हो. स्वतःच करावं लागणार आहे, स्वतःच टाइम काढावं लागणार आहे. प्रत्येकाकडे तेवढाच टाइम आहे, आपण कसा त्याचं नियोजन करतो त्याच्यावर डिपेंड आहे. ओके, आणि चलो ते जोरदार क्लॅपिंग करू ऍप्रिसिएशन आपण. मॅडम मोटिवेशन देऊन जाते. ते ऍप्रिसिएशन ना रोज आम्हाला मोटिवेट करते सर.